सहा मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आज साजरा होतो आहे. 1998 मधल्या पोखरण अणु चाचण्यांच्या यशाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पोखरण अणु चाचण्यांच्या यशामागील आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि वैज्ञानिक कौशल्याचं आपण आज अभिमानानं स्मरण करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत तंत्रज्ञान हा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. नवोन्मेषाला चालना देत, संधींचा विस्तार करत आणि विविध क्षेत्रात देशाच्या प्रगतीला गती देत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करतील. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुण्यात काल भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहे. तसंच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यातील एकूण 91 पांढरण रस्त्यांचं काम मंजूर झालं आहे. यात सावनेर तालुक्यातील 19 आणि कळमेश्वर तालुक्यातील 13 अशा 32 पांढरण रस्त्यांना जिल्हा परिषदेची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सक्षम वाहतूक सुविधा आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांढरण रस्ते योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण कामं आपल्याकडे व्हावीत, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केलंय. या योजनेच्या नुकत्याच आयोजित शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केंद्र सरकारवर इंधन, एलपीजी तुटवडा, महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार आणि अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत सर्वसामान्यांवर काटकसरीची जबाबदारी टाकली असल्याचं म्हटलं आहे. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच या संकटाबाबत इशारा दिल्याचं ते म्हणाले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.